साहेब मुख्यमंत्री असताना या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं होतं, पण त्याचा नंबर पडलेला नव्हता. लेकरांना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पण त्या गावाला रस्ता नाही. सर्वात महत्त्वाचा माझ्या पंचायत समिती गणामध्ये ते गाव येतं वाडी भिसेवागोली, आणि हा प्रमुख रस्ता तांदूळजा आपलं मार्केट आहे त्या सगळ्या गावांचं, त्या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. DCC बँकेच्या माध्यमातून आज 5 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळते. जरी गल्ली ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार असलं तरी देखील लातूर ग्रामीणचं आणि शहरातलं नेतृत्व आणि सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व हे या भागासाठी एवढं सक्षम. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भामध्ये आपण बरंचसं कव्हरेज लातूर ग्रामीणमध्ये विशेषतः यावेळी आपण केलेलं आहे. बऱ्याचशा गावांना गाठी भेटी दिलेल्या आहेत, बऱ्याचशा नागरिकांसोबत चर्चा केली, उमेदवारांसोबत सुद्धा चर्चा केलेली आहे. आता हा अंतिम टप्पा आलेला आहे. अवघे 2-3 दिवस आता आपल्याला प्रचाराला भेटणार आहेत सगळ्याच उमेदवारांना. त्यामुळे उमेदवार प्रचंड स्पीडमध्ये आहेत, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जाणं, प्रचार प्रसार करणं. शेवटच्या टप्प्यात एकंदरीत निवडणूक आहे. आरोप प्रत्यारोप होतात, वेगवेगळे पक्ष या ठिकाणी मैदानामध्ये असतात. या सगळ्यांच्यामध्ये मागे राहून जातो तो म्हणजे जनतेचा विकास. सर्वसामान्यांची प्रश्न या सगळ्यामध्ये मागे राहतात, परंतु त्याला कुठंतरी केंद्रस्थानी ठेवून इथं निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे, किंवा यावर जास्तीत जास्त चर्चा झाली पाहिजे. ना की कोण कुठल्या पक्षात गेला, ना की कोण कोणाचा सपोर्टर आहे, यापेक्षा सुद्धा जनतेचा कौल या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं ठरतं. जनतेचे मुद्दे या सगळ्यामध्ये पाहत असताना आपण लातूर ग्रामीणमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे सुद्धा अनुभवायला भेटले की रस्त्यांचे मोठे प्रश्न आहेत, त्याचबरोबर शेतीच्या संदर्भात शेत रस्त्यांचे मोठे प्रश्न आहेत, पाण्याचे मोठे प्रश्न आहेत. आज अशाच एका महत्त्वपूर्ण गोष्टीचं चर्चा करण्यासाठी आपण गादवड पंचायत समिती गणाचे जे अधिकृत उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे, काँग्रेस महाविकास आघाडीचे, ते चव्हाण महेश राजेसाहेब यांच्यासोबत आपण चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सर, तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की काय नेमके आणि महत्त्वाचे मुद्दे घेऊन आपण लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी जात आहात? सर्वप्रथम आपल्या चॅनलचे मी आभार मानतो, आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून जो विश्वास माझ्यासारख्या 300 लोकसंख्या असलेल्या गावातला उमेदवार, एक युवकांमधलं नेतृत्व म्हणून जो साहेबांनी दाखवलेला आहे, धीरज देशमुख भैया साहेब असतील, अमित भैया देशमुख साहेब असतील आणि दिलीपराव देशमुख साहेब असतील, आमच्या या जिल्हा परिषद गटातील सर्वच वरिष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ नेतृत्व असतील. ह्या सगळ्या माध्यमातून आपण कोणते महत्त्वाचे मुद्दे घेऊन जातात? महत्त्वाचे मुद्दे आहेत, रस्त्याचे प्रश्न आहेत, प्रलंबित आहेत ते. आता आपण जिथं मुलाखत घेतोय तो हा निळकंठवाडी रस्ता आहे जाणारा. हा रस्ता साहेब मुख्यमंत्री असताना या रस्त्याचं डांबरीकरण झालेलं होतं, पण त्याचा नंबर पडलेला नव्हता. मग हा रस्ता तेव्हापासून जो प्रलंबित आहे, आज वाडीला जाण्यासाठी आणि भिसेवागोली ते नायगाव मुरुड हा जो रस्ता आहे त्या रस्त्याचा पण खूप मोठा प्रश्न आहे. त्या लोकांना अक्षरशः जर कोणी आजारी पडलं, मयत झालं, हॉस्पिटलला जायची गरज पडली, अगर लेकरांना विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पण त्या गावाला रस्ता नाही. सर्वात महत्त्वाचा माझ्या पंचायत समिती गणामध्ये ते गाव येतं वाडी भिसेवागोली, आणि हा प्रमुख रस्ता तांदूळजा आपलं मार्केट आहे त्या सगळ्या गावांचं, त्या गावाला जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्याचा सर्वात पहिल्यांदा मला प्रश्न मार्गी लावायचा आहे. याचा संभाजीनगरला जाऊन आम्ही एक टीम तयार केली आहे. हे निकाल काही येऊ, पण हा या रस्त्याचा प्रश्न तेवढा आम्ही मार्गी लावणार आहोत. परत आमच्या मांजरा रायगावन बॅरेजमध्ये लाचरा बॅरेजवरून पाणी येण्यासाठीचा धीरज भैया देशमुख साहेब आमदार असताना त्यांनी 500 कोटी रुपयाची काहीतरी तरतूद केलेली आहे. तो प्रश्न विधानसभेमध्ये मंजुरीला आलेला आहे. ते कशासाठी प्रकरण थांबलेलं आहे त्याचा एक पाठपुरावा आम्हाला करायचा आहे, कारण तो अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकऱ्यांची शेती आणि हा मांजरा पट्ट्यातला एक, म्हणजे आता ही मांजरा पट्ट्यातच आहोत आपण. गादवड तांदूळजा या ठिकाणाहून जो कॅनॉल गेलेला आहे धनेगावचा, त्या धनेगावच्या कॅनॉलहून या निळकंठ गावामध्ये, पिंपळगावमध्ये असेल, मसल्यामध्ये असेल, भिसेवागोलीपर्यंत पाईपलाईन तिथून गेलेले आहेत. आणि हा सगळा बागायती परिसर आहे. साहेबांनी 36 वर्षाखाली मांजरा कारखाना काढून एक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अर्थक्रांती घडवून आणण्याचं भरीव काम, योगदान स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. DCC बँकेच्या माध्यमातून आज 5 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळते. शुभमंगलसारखी एक शेतकऱ्यांच्या मुलीच्या लग्नासाठी एक खंबीर भाऊ मामा म्हणून ती बँक आज शेतकऱ्याच्या पाठीमागं, त्या मुलीच्या पाठीमागं विवाहासाठी उभा राहते. शेतकऱ्यांच्या लेकरांचे बाहेर देशातले जे शिक्षण आहेत त्या शिक्षणासाठी देखील अगदी कमी व्याजदरामध्ये
कर्ज उपलब्ध करून भरपूर विद्यार्थी आज आपल्या लातूर तालुक्यातले असतील किंवा जिल्ह्यातले असतील बाहेर देशामध्ये शिक्षणासाठी त्या कर्जावर शिक्षण घेत आहेत. ती एक आपल्या जिल्ह्याची नवी ओळख साहेबांच्या या विकासातून झालेली दिसून येते. ठीक आहे, म्हणजे हे सगळे महत्त्वपूर्ण विषय घेऊन तुम्ही लोकांमध्ये जातात. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणखी सुद्धा येतो की इथल्या परिसरातील नागरिकांमध्ये विशेषतः महिला आणि तरुणांसाठी आपल्याकडे काय नेमके प्लॅनिंग असणार आहे? आता इथं बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात लातूर ग्रामीणमध्ये वाढलेलं आहे. आता समजा MIDCचे हे ते विषय विधानसभेच्या लेवलचे आहेत, पण ज्या काही या साहेबांच्या संस्था आहेत त्या ठिकाणी या भागातला भरपूर मोठा तरुण वर्ग एक जो आहे तो नोकरीला लागलेला आहे. DCC बँक असेल, मांजरा कारखाना, विकास कारखाना, 21 कारखाना, अशा एक ना अनेक संस्था देशमुख परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिल्या आणि त्याच्यातून एक उद्योग तर झालाच, पण रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात झाली. आता याच्या पुढं जाऊन सांगायचं झालं तर बचत गटांच्या महिलांसाठी कर्ज पुरवठा DCC बँकेकडून करण्यासाठी किंवा अल्प व्याजदरात, कमी व्याजदरात कर्ज पुरवठा महिलांसाठी व्हावा आणि गावागावात चांगले बचत गट आहेत जे काहीतरी महिलांची इच्छा आहे की आम्ही काहीतरी उद्योग करू शकतो, अशांसाठी 100% आम्ही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू. ठीक आहे, म्हणजे स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आपण महिलांना अधिक सक्षम करू शकतो असं तुमचं या ठिकाणी म्हणणं आहे. महेशजी, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की आपण जे सध्या भारतीय जनता पार्टीचा जो प्रचार पाहतो त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक मुद्दा पुढे येतो, तो म्हणजे की दिल्लीमध्ये आमचं सरकार आहे, राज्यामध्ये आमचं सरकार आहे, इथं स्थानिकचे आमदारसुद्धा आमचे आहेत आणि मग आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्यसुद्धा आमचे निवडून द्या, जेणेकरून तुम्हाला चांगला विकास होईल, चांगले निधी तुमच्याकडं येतील, तुमचा विकास काम वगैरे होईल. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता आणि याचं उत्तर तुम्ही त्यांना या माध्यमातून कसं देऊ इच्छिता? विषय असा आहे, जरी गल्ली ते दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार असलं तरी देखील लातूर ग्रामीणचं आणि शहरातलं नेतृत्व आणि सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं नेतृत्व हे या भागासाठी एवढं सक्षम आहे की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला येणारा निधी जो आहे तो निधी आमच्याकडे खासदार आहेत, डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब आहेत, आदरणीय आमदार अमित भैया देशमुख साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व आमच्या पाठीशी खंबीरपणे आहे. ते निधी उपलब्ध करून देण्यासाठी कायम आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आणि राहिला विषय यांनी जो आता राजेश कराड साहेबांच्या ज्या सभा होत आहेत त्या सभेमध्ये जे हे विषय काढतायत ना की दिल्ली ते गल्ली ते दिल्ली आमचं सरकार आहे, निधी उपलब्ध आम्ही करू शकतो, हे करू शकणार नाहीत. मी साधा ग्रामपंचायतचा सदस्य देखील नाही बरं का, मी एक सर्वसामान्य राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा आणि धीरज देशमुख साहेबांचा कार्यकर्ता आहे. त्यांचा एवढा विश्वास या कार्यकर्त्यावर आहे की या निळकंठसारख्या 356 मतदान असलेल्या गावाला त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 85 लाख रुपयाचा निधी त्यांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि त्याची कामं देखील आम्ही या गावामध्ये या ठिकाणी पूर्ण करून घेतली, तर ती चांगल्या पद्धतीची कामं करून घेतलेली आहेत. त्याच्यामध्ये इथं आम्ही आमच्या या मुर्डा नदीवर एक 56 लाखाचं बॅरेजचं काम केलं आहे. निळकंठेश्वर मंदिरावर 10 लाख रुपयाचं एक म्हणजे भक्त निवाससाठी 2 रूमचं बांधकाम केलं आहे. 25 लाख रुपयाचं आम्ही त्या ठिकाणी सभामंडप बांधकाम केले. त्याचं उर्वरित काम पुढं मंगल कार्यालयाच्या हिशोबानं आम्ही करणार आहोत. आणि ही संधी मला आज पंचायत समितीच्या माध्यमातून जर या जनतेनं दिली तर नक्कीच ते सगळी कामं आम्ही या ठिकाणी पूर्ण करू. ठीक आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लातूर ग्रामीणमध्ये चर्चेला जातो, विशेषतः विरोधकांकडून हे बोललं जातं की माजी आमदार धीरजी देशमुख यांचा कॉन्टॅक्ट कमी आहे लोकांसोबत, जनतेसोबत त्यांचं जाणं येणं नाही. ह्याच्याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, आता विषय काय आहे, इथं मुळात विरोधकांकडून पहिल्यापासूनच अमित भैया देशमुख साहेब ज्या वेळेस राजकारणात आले तेव्हा मी 10वीला होतो. 10वीमध्ये मला म्हणजे थोडं समजत होतं, तेव्हा एक असा फेक नेरेटिव्ह त्यांनी पसरवला होता विरोधकांकडून की अमित भैयाकडं फेटा बांधलेला म्हातारा पण गेला तर त्यांच्या पाया पडावं लागते. पण देशमुख परिवाराच्या जवळ मी जसं कनेक्ट होत गेलो ना तेव्हा मला जाणवलं की त्यांचा कार्यकर्ता असेल, मी आता विजय देशमुख साहेब असतील, संतोष भैया देशमुख साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर ग्रामीणमध्ये काम करतो.
मी देखील पाया पडायला लागलो. माझ्या लग्नाला उपस्थिती दाखवली होती आमदार धीरज देशमुख साहेबांनी. तर त्यांनी माझ्या लग्नात देखील माझ्याकडून पाया पडून घेतलं नव्हतं. हे कसं आहे, मग एक ज्याच्यावर काही टीका करायला जागाच नसते तिथं काहीतरी वेगळ्या चर्चा करायच्या, लोकांमध्ये जनतेमध्ये काहीतरी गैरसमज पसरवायचा आणि आपल्याला मत कसं मिळेल हा हेतू साधून घ्यायचा, एवढाच विषय विरोधकांकडे आहे. बाकी काही नाही, काही सत्यता नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये काही सत्यता नाही असं त्यांनी सांगत आहेत आणि जनसंपर्क पण चांगला आहे एकंदरीत, म्हणून तर एवढे मोठे कार्यकर्ते या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न असा आहे की आपण आता हे महत्त्वाचे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जात आहात, प्रचार प्रसार करत आहेत, लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो या सगळ्या? लोकांचा खूप 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 चांगला प्रतिसाद आहे. आता माझं गाव खूप लहान आहे, त्या गावाच्या मानानं आम्हाला तिकीट मिळालं तेच आमच्यासाठी भाग्याची मोठी गोष्ट आहे. पण भिसेवागोली असेल, माटेफळ असेल, वाडी असेल, गादवड असेल, आमचं मसला, निळकंठ, भोसा आणि पिंपळगाव हे माझ्या पंचायत समिती गणामध्ये येणारे गाव आहेत. आता आमचा वैयक्तिक उमेदवार म्हणून माझा एक राऊंड कंप्लीट डोर टू डोर झालेला आहे. माझ्या घरच्यांचा म्हणजे माझ्या पत्नीचा, वहिनी, आई हे असतील त्यांचा एक राऊंड कंप्लीट झालेला आहे डोर टू डोर. खूप चांगला प्रतिसाद आहे आणि मी एक तुमच्या माध्यमातून जनतेला विनंतीही करतो की हा प्रतिसाद अजून तुमचा द्विगुणित हो आणि माझ्यासारख्या एका काम करण्याची तळमळ असलेल्या तरुणाच्या पाठीमागं त्यांचा हा उत्साह वाढत जाऊन तो मतपेटीत बदलावा ही विनंती मी त्यांच्याकडे करेल. ठीक आहे, तर आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की कशा शब्दामध्ये आपण या भागातील आपल्या मतदारांना आवाहन कराल किंवा काय सांगू इच्छिता? आता माझ्यासारखा युवक आणि आमच्या जिल्हा परिषदेला पण श्रीकांत उर्फ बाळू माने हे जिल्हा परिषदेचे पण युवकच नेतृत्व या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. मी युवक आहे आणि आमच्या पंचायत समिती गण तांदूळजा येथील सौ शरयूजनक गायकवाड या देखील युवक वेल क्वालिफाईड अशा शिक्षिका त्या ठिकाणी आहेत. माझं BCom झालेलं आहे. श्रीकांत माने हे पण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. तिन्ही तरुण सुशिक्षित आहेत उमेदवार म्हणून जनतेच्या समोर जाताना आणि साहेबांनी केलेलं काम आणि त्याचबरोबर धीरज साहेबांचा जो संपर्क आमच्यापर्यंत आहे, तरुणांपर्यंत आहे, सर्वसामान्य जनतेपर्यंत आहे आणि जे त्यांनी काम केलं आहे त्या बळावर आम्ही जनतेपुढं जातो आहे. आता 1.5 वर्षाखाली ज्या निवडणुका झाल्या त्या अपघातानं निवडून आलेले जे आमदार आहेत त्या अपघातानंच निवडून आले असं मी म्हणतो. कारण जनतेला या 1.5 वर्षामध्ये जे म्हणजे त्रास त्यांच्या ह्याच्यातून होतोय तो भयानक आहे. मागच्या अवकाळी पावसाळ्यामध्ये जो पाऊस झाला त्या पावसात आमच्या कानडी बोरगावला आमदार साहेब येऊन गेले. शेतकरी असा गडगडा लोळत होता, त्याचा व्हिडिओ बाहेर आला. साधं त्याची भेटून दखल घेऊन विचारपूस करण्याचं पण त्यांचं मन तेवढं धजलं नाही. तसं आमचे आमदार महोदय अतिशय हळव्या मनाचे, सुसंस्कृत नेतृत्व, या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेसमोर घेऊन जाऊ आणि आमचं विजन आहे काम करण्याचं. ग्रामीणमधले रस्ते असतील, विद्यार्थ्यांच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे प्रश्न आहेत, ई-लर्निंग करून त्या विद्यार्थ्यांना गावातल्या स्थानिकच्या गोरगरीब लोकांचे जे लेकरं आहेत त्या लेकरांना त्या जिल्हा परिषदेमध्ये चांगलं शिक्षण कसं मिळेल. आज पंचायत समितीमध्ये 3.5-4 वर्षापासून प्रशासक बसलेला आहे. तो प्रशासक ह्या भाजप सरकारचाच एक भाऊ बसला आहे असा हे आहे, वारस बसल्यासारखा तिथं बसला आहे, काम करत आहे. सर्वसामान्य जनतेसाठी जी घरकुलाची योजना काँग्रेस सरकारच्या काळामध्ये काढलेली होती त्या घरकुलाची योजना गोरगरिबाचं घर चांगलं बांधून देण्यासाठी 2 रूम हव्या पण पक्कं घर त्या गरिबाला मिळावं हा हेतू त्या मागचा होता आणि ते पूर्ण त्यांनी बरबाद करून टाकलं. टक्केवारीशिवाय तिथं काम नाही. 25-30 हजार रुपये मंजुरीला आणि 25-30 हजार रुपये बिलं काढायला. 1-1.5 लाख रुपये येतात घरकुलाचे, त्याच्यात 50 हजार रुपये तर हेच हाणायला लागलेत. पुन्हा गोट्याचा विषय आहे. 5-5 हजार 6-6 हजार रुपये दिल्याशिवाय गोटे मंजूर नाहीत. विहिरीचे प्रश्न आहेत. 25-25 30-30 हजार रुपये दिल्याशिवाय विहिरी नाहीत. हा जो भ्रष्टाचार या ठिकाणी विलासराव देशमुख साहेबांच्या लातूरमध्ये बोकाळलेला आहे तो जर थांबवायचा असेल तर आमच्यासारख्या तरुणांना आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं आमच्यावर जी जबाबदारी या ठिकाणी दिली ती सर्वसामान्य नागरिकांचे हे जे प्रश्न आहेत ते भ्रष्टाचार मुक्त पार पाडण्यासाठीच दिलेली आहे आणि त्यासाठी आम्ही जनतेकडे विनंती करू की आम्हाला तुम्ही भरभरून असं मतदान द्या.
ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत, हे जे पैसे मागतायत ते निशुल्क कारभार आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार पंचायत समितीचा आम्ही त्या ठिकाणी करू. आज निराधारांच्या पगारी आहेत. निराधारांच्या पगारी मी गाड्या करून घेऊन गेलो गावातल्या म्हाताऱ्या बायकांना. निराधारांच्या पगारी उगाचच बंद आहेत. दर महिन्याला KYC करावं लागते त्यांना. ती पगार येते 1,500 आणि त्या म्हाताऱ्यांना तांदूळ ज्याला लातूरला जाऊन चक्रा मारून मारून परेशान झाले. गाड्या भाड्यानं करून मी म्हाताऱ्या बायकांना गावातल्या माणसांना घेऊन गेलो तहसीलला. आणि त्या पगारी काही चालू झाल्या, अजून काही बंद आहेत. ह्या सगळ्या काँग्रेसच्या योजना आहेत ना. निराधारची योजना असेल ती काँग्रेसचीच योजना आहे. ह्या सगळ्या बंद करण्याचं काम या सरकारच्या असल्या किचकट प्रणाली धोरणामुळं होतं आहे. हे सगळं थांबवण्यासाठी आणि एक प्रशस्त असा स्वच्छ कारभार करण्यासाठी आमच्यासारख्या तरुणांना या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच संधी देईल हा विश्वास मला आहे. ठीक आहे. तर गादवड पंचायत समितीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार महेशजी चव्हाण यांच्यासोबत आपण इथं चर्चा केली आणि बऱ्याचशा महत्त्वपूर्ण विषयांवर आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या भागातील महिलांचे प्रश्न असतील, निराधारांच्या पगारी असतील आणि त्यांना होणारा त्रास असेल, या भागातील घरकुलाच्या संदर्भात होणारा भ्रष्टाचार असेल, या सगळ्याबद्दल त्यांनी महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला इथं सांगितलेल्या आहेत. आणि या सगळ्या जर थांबवायच्या असतील तर आम्हाला आणि सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्या असं सुद्धा आव्हान त्यांनी जनतेला केलेलं आहे. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूजचे विशेष अपडेट. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि या परिसरातून जर तुम्ही हे पाहत असाल, हा व्हिडिओ पाहत असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आपल्या परिसरामध्ये सुद्धा काय महत्त्वपूर्ण मुद्दे आहेत, काय विकासाचे नेमके मुद्दे आहेत आणि हा व्हिडिओ एकंदरीत आपल्याला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी निळकंठ, लातूर.